Hello students, good morning to all of you. तर आपण रेडॉक्स रिॲक्शन हा टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यावरती आपण रिव्हिजन करतोय. सो इन यस्टरडेज व्हिडिओ वी स्टडीड अबाउट balancing of redox reaction. So we know that redox reaction it can be balanced by two methods. First one which we discussed yesterday, that was oxidation number method. And today, once again, we are going to study the next method, that is the ion electron method. तर पाठीमाग आपण आयॉन इलेक्ट्रॉन मेथड किंवा हाफ रिॲक्शन मेथड आपण स्टडी केले आहे. परत एकदा आपण त्याच्यावरती रिव्हिजन करूया. सो इन आयॉन इलेक्ट्रॉन मेथड टू हाफ इक्वेशन और रिॲक्शन्स. सो two half equation, short मध्ये तुम्ही two half equations or reactions. So in ion electrode method or half reaction method, two half equation or reactions are balanced separately. So two half equation or reactions are balanced separately, then added together to give the balanced equation. Balanced equation. Listen once again. In ion electron method or half reaction method, two half equation or reactions, they are balanced separately. Then these two half reactions, they are added together to give the balanced equation. ह्या मेथडमध्ये दोन हाफ रिॲक्शन त्याला सेपरेटली बॅलन्स केलं जातं. दोन हाफ रिॲक्शनला सेपरेटली बॅलन्स केल्यानंतर त्यांना ॲड केलं जातं आणि ॲड केल्यानंतर मग आपल्याला बॅलन्स्ड इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स परत एकदा आपण रिपीट करूया. तर त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे स्टेप फर्स्ट. सो राईट अनबॅलन्स्ड इक्वेशन. सुरुवातीला आपण काय करतोय, तर ज्या रेडॉक्स रिॲक्शनला बॅलन्स करायचं आहे असं अनबॅलन्स्ड इक्वेशन आपण रिप्रेझेंट करतो. राईट अनबॅलन्स्ड इक्वेशन, शॉर्टमध्ये लिहितो इक्वेशन. सो राईट अनबॅलन्स्ड equation. So write unbalanced equation and assign oxidation number to all atoms. तर अनबॅलन्स्ड इक्वेशन आपण लिहितो. त्याच्यानंतर त्या अनबॅलन्स्ड इक्वेशनमध्ये जे काही ॲटम्स आहेत त्या सर्व ॲटमचा आपण काय फाइंड आउट करतो, ऑक्सिडेशन नंबर आपण फाइंड आउट करतो. तर ते जे ॲटम्स आहेत त्या ॲटम्स मग रिॲक्टंट मधले पण असतात आणि प्रॉडक्ट मधले पण असतात. त्यानंतर आपण काय करतोय, डिवाइड द इक्वेशन इंटू टू हाफ इक्वेशन. मग आपण नंतर काय करतो, जे इक्वेशन आहे त्याला डिवाइड करतो. डिवाइड इक्वेशन इंटू, सो डिवाइड इक्वेशन इंटू two half equation. Divide equation into two half equation. तर आपण जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला दोन भागामध्ये डिवाइड करतो. तर अशा पद्धतीनं टू हाफ इक्वेशन आपण रिप्रेझेंट करतो. त्यामधला आता एक हाफ जो आहे,
So 1/2 it involves increase in oxidation number. 1/2 it involves increase in oxidation number. शॉर्ट मध्ये ऑक्सिडेशन नंबर मी लिहिले. अँड अदर हाफ, आणि दुसरा जो हाफ आहे तो हाफ काय, सो अदर हाफ इट रिप्रेझेंट्स और इट इन्वॉल्व्ड increase in oxidation number. 1/2 decrease in oxidation number. Decrease in oxidation number म्हणजे जे दोन हाफ आहेत रिॲक्शनचे, जे दोन हाफ आहेत त्या दोन हाफ पैकी एका हाफ मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, अँड अदर हाफ इन्व्हॉल्व डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. तर अशी पहिली स्टेप आहे. त्यानंतर स्टेप सेकंड. आता याच्यामध्ये जी स्टेप सेकंड आहे ती स्टेप सेकंड कशी आहे, सो बॅलन्स ऑल ॲटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. बॅलन्स ऑल ॲटम्स एक्सेप्ट, कोणाला सोडून, एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनला सोडून नंतर जेवढे काही ॲटम्स आहेत त्या ॲटमला आपण काय करतो, बॅलन्स करतो किंवा बॅलन्स करायचं. सो बॅलन्स ऑल ॲटम्स एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन और हायड्रोजन अँड ऑक्सिजन. सो बॅलन्स ऑक्सिजन आपल्याला काय करायचं, तर ऑक्सिजन बॅलन्स करायचं. कसं बॅलन्स करायचं, बॅलन्स ऑक्सिजन बाय H2 टू द साइड डेफिशिएंट इन ऑक्सिजन. टू साइड डेफिशिएंट इन ऑक्सिजन. तर त्याचा अर्थ काय बघा, सो बॅलन्स ऑक्सिजन आपण बॅलन्स ऑक्सिजनला करतो. कसं करतो, सो बॅलन्स ऑक्सिजन ॲटम बाय H2 और बाय ॲडिंग H2 टू द साइड डेफिशिएंट इन ऑक्सिजन. ज्या बाजूला ऑक्सिजनची संख्या कमी आहे त्या बाजूला काय ॲड करायचं आपल्याला, बाय ॲडिंग H2 मॉलिक्यूल त्याच्यामध्ये ॲड करायचा. त्यानंतर स्टेप थर्ड. आता स्टेप थर्ड जी आहे ती स्टेप थर्ड कशा प्रकारची आहे, तर स्टेप थर्डमध्ये आता ऑक्सिजन सोडून हायड्रोजनला बॅलन्स केलं जातं. सो बॅलन्स हायड्रोजन ॲटम बाय ॲडिंग H plus ions to the side with less hydrogen atoms. तर ऑक्सिजनचं बॅलन्स केल्यानंतर हायड्रोजनचं बॅलन्सिंग कसं करायचं आहे, सो बॅलन्स हायड्रोजन ॲटम बाय ॲडिंग H+ टू द साइड विथ लेस हायड्रोजन ॲटम. ज्या बाजूला हायड्रोजनची संख्या लेस आहे, कमी आहे, त्या बाजूला तेवढ्याच संख्येनं काय ॲड करायचे, आपल्याला H+ आयन ॲड करायचे. तर अशा प्रकारे ही जी थर्ड स्टेप आहे ती थर्ड स्टेप आपण इथं स्टडी केली. त्यानंतर त्याच्या पुढची स्टेप फोर्थ. आता स्टेप फोर्थ काय, सो बॅलन्स द चार्जेस बाय ॲडिंग ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. बॅलन्स चार्जेस, तर चार्जेस जे आहेत ते चार्जेस बॅलन्स करायचे. बॅलन्स चार्जेस कशा पद्धतीनं, बाय ॲडिंग ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ, शॉर्ट मध्ये लिहितो ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स
appropriate number of electrons to the right side of oxidation, short लिखो oxidation half reaction, short मध्ये लिहिलेली रिएक्शन पण मी, and to the left of reduction half equation or reaction. तर रिएक्शन मध्ये चार्जेस बॅलन्स करत असताना कसे बॅलन्स केले जातात? बाय ॲडिंग ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. चार्जेस बॅलन्स करत असताना ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ इलेक्ट्रॉनच्या ॲडिशननं बॅलन्स केले जातात. आता हे इलेक्ट्रॉन्स ॲड करत असताना कसे ॲड करायचे? टू द राईट साइड ऑफ ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन असेल तर राईट साईडला, आणि जर रिडक्शन हाफ रिएक्शन असेल तर लेफ्ट साईडला ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय करायचे? आपल्याला ॲड करायचे. त्यानंतर नेक्स्ट टू दी स्टेप 5. आता 5th स्टेप काय व्हा? मल्टिप्लाय हाफ इक्वेशन बाय सुटेबल फॅक्टर टू इक्वलाइज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन टू हाफ इक्वेशन्स. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इक्वलाइज करायचे, त्यासाठी काय करायचं आहे? तर सुटेबल फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं. सो मल्टिप्लाय हाफ इक्वेशन म्हणजे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन किंवा रिडक्शन हाफ रिएक्शन. सो मल्टिप्लाय हाफ इक्वेशन or reaction by suitable factor. तर हाफ इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं सुटेबल फॅक्टरनं. मग हे कशासाठी करायचं आहे? तर आपल्याला काय करता येईल? टू इक्वलाइज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, to equalize the number of electrons in two half equations. त्यानंतर पुढे आपण स्टडी केलं होतं ॲड टू हाफ इक्वेशन्स अँड कॅन्सल द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन. ही स्टेप झाल्यानंतर आपल्याला काय करायचं? 2 हाफ इक्वेशनचं ॲडिशन करायचं आहे. सो ॲड टू हाफ इक्वेशन्स. Add two half equations and cancel the number of electrons on both sides of equation. तर आपली जी स्टेप 5th आहे, स्टेप 5th मध्ये आपण काय करतोय? मल्टिप्लाय हाफ इक्वेशन बाय सुटेबल फॅक्टर टू इक्वलाइज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन टू हाफ इक्वेशन्स. तर दोन्ही बाजूला नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या सारख्या करण्यासाठी सुटेबल फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर मग पुढे काय करायचं? ॲड टू हाफ इक्वेशन. मग हे 2 हाफ इक्वेशन एकमेकांमध्ये ॲड करायचे, आणि ॲड करत असताना कॅन्सल द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन. म्हणजे दोन्ही साईडचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स कॅन्सल करायचे. फॉर एक्झाम्पल राईट साईडला 2 इलेक्ट्रॉन आहेत, लेफ्ट साईडला 2 इलेक्ट्रॉन आहेत, तर ते 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल करायचे. किंवा राईट साईडला 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि लेफ्ट साईडला एकच इलेक्ट्रॉन आहे, तर राईट साईडला फक्त एकच इलेक्ट्रॉन ठेवायचा. तर अशा पद्धतीनं ही स्टेप्स आपल्याला फॉलो करता येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टेप 6. So if reaction occurs in basic medium, then add OH minus ion
equal to number of hydrogen ions on both sides of equation. Step कशा बघा. So if reaction occurs in basic medium, रिॲक्शन जर बेसिक मीडियम मध्ये असेल तर काय करायचं आहे, देन ऍड OH मायनस आयॉन इक्वल टू, देन ऍड OH मायनस आयॉन्स इक्वल टू आता OH मायनस आयन ऍड करायची किती संख्येनं, इक्वल टू नंबर ऑफ H प्लस ions on both side of equation. So if reaction occurs in basic medium, reaction जर बेसिक मीडियम मध्ये होत असेल तर काय करायचं आहे, ऍड करायचे OH मायनस आयन ऍड करायचे, then add OH minus ion equal to number of H plus ion on both sides of equation. म्हणजे जेवढ्या संख्येने H प्लस आयन्स असतील, लेफ्ट साईडला असतील किंवा राईट साईडला असतील, तर तेवढ्या संख्येनं तिथं काय ऍड करायचं आहे, OH मायनस आयन हा ऍड करायचा आहे. आता मग हे ऍड केल्यानंतर H प्लस आयन आणि OH मायनस आयन जे सेम साईडला आहेत ते कंबाईन करायचं आणि त्याच्यापासून वॉटर मॉलिक्यूल रिप्रेझेंट करायचा. सो दी H प्लस and OH minus ion, the H plus and OH minus ion on both sides of equation, combine to give H2O molecules. तर H प्लस आणि OH मायनस आयन बोथ साईडला जे आहेत त्यांचं कॉम्बिनेशन करायचं आणि त्याच्यापासून काय रिप्रेझेंट करायचं आहे, H2O मॉलिक्यूल रिप्रेझेंट करायचा. आणि त्याच्यानंतर लास्ट स्टेप आहे, सो चेक दॅट इक्वेशन इज बॅलन्स्ड इन बोथ. इक्वेशन इज बॅलन्स्ड, शॉर्ट मध्ये इक्वेशन मी असं लिहिले, चेक दॅट इक्वेशन इज बॅलन्स्ड इन बोथ कशाबद्दल, इन बोथ ॲटम्स अँड दी चार्जेस. एवढ्या स्टेप 6 पर्यंत आल्यानंतर जे इक्वेशन मिळालंय त्या इक्वेशन मध्ये काय बघायचं, चेक दॅट इक्वेशन इज बॅलन्स्ड इन बोथ ॲटम्स अँड चार्जेस. ॲटम आणि चार्जेस यांचं बॅलन्सिंग झालंय का नाही ते चेक करायचं, आणि ते जर झालं असेल तर मग रेडॉक्स रिॲक्शन ही काय झालेली असणार आहे, बॅलन्स झालेली असणार आहे. तर अशा प्रकारे ह्या ज्या वेगवेगळ्या स्टेप्स होत्या त्या स्टेप्स आपण पाठीमागं आपण टॉपिक स्टडी करत असताना डिटेलमध्ये अभ्यासलेल्या होत्याच. आज परत एकदा त्याची रिव्हिजन केली आहे शॉर्टमध्ये, आणि नंतर ह्याच्यावरती आपण 1-2 प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केले होते. तर त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केला होता. तर बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत पुस्तकामधले सोल्युशनमध्ये दिलेले आहेत, तर त्याची प्रॅक्टिस तुम्ही वारंवार करायची आहे. हे झाल्यानंतर त्याच्या पुढे नेक्स्ट आपण आर्टिकल स्टडी केलं होतं. दॅट आर्टिकल वॉज रेडॉक्स रिॲक्शन अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता पुढचं आर्टिकल होतं रेडॉक्स रिॲक्शन अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. नेक्स्ट आर्टिकल रेडॉक्स रिॲक्शन and electrode potential.
electrode potential. Redox reaction and electrode potential असा आपण आर्टिकल आपण स्टडी केलं. So to understand about redox reaction and electrode potential, we considered one example. तर हा जो कन्सेप्ट आहे रेडॉक्स रिॲक्शन आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल, हा कन्सेप्ट अंडरस्टँड करण्यासाठी आपण काय केलं होतं तर एक एक्झाम्पल किंवा एक रिॲक्शन आपण कन्सिडर केली होती. तर ती जी रिॲक्शन होती ती रिॲक्शन आयोनिक स्टेटमध्ये आपण रिप्रेझेंट केली होती. Zn इन द सॉलिड स्टेट प्लस Cu. Zn in the solid state plus Cu2 plus in the aqueous state gives Zn2 plus in aqueous state plus Cu in the solid state. तर रेडॉक्स रिॲक्शन आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल ह्याचा अभ्यास करताना किंवा हे हा कन्सेप्ट व्यवस्थित समजावा म्हणून आपण एक एक्झाम्पल किंवा एक रिॲक्शन कन्सिडर केली होती. ती रिॲक्शन आयोनिक स्टेटमध्ये आहे. आयोनिक स्टेटमध्ये आयॉन्स आहेत त्याच्यामध्ये. तर अशी ही रिॲक्शन कम्प्लीट अंडरस्टँड आपण केली होती. तर याच्यामध्ये हा जो Zn आहे, हा Znचं कन्व्हर्जन कशामध्ये होते Zn2 प्लस, म्हणजे आपल्याला त्या ॲरोवरती लिहिता येईल, ह्या रेषेवरती लिहिता येईल. Znचं Zn2 प्लसमध्ये कन्व्हर्जन कसं झालं असेल, लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. ह्या Zn जर 2 इलेक्ट्रॉन गमावले तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं Zn2 प्लस. तर इथं आपल्याला वरच्या बाजूला आता मी लिहित नाही, परंतु इथं आपल्याला लिहिता येईल, काय लिहिता येईल, लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. Zn 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो, Zn2 प्लसमध्ये कन्व्हर्जन होतं. त्यानंतर ह्या रिॲक्शनमध्ये Cu2 प्लसचं कन्व्हर्जन कशामध्ये व्हायला लागलेलं आहे, Cu मध्ये. तर Cu2 प्लसचं कन्व्हर्जन Cu मध्ये होत असताना हा Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन गेन करणार, म्हणजे इथं आपल्याला काय लिहिता येईल, गेन ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला गेन ऑफ 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे Cu2 प्लसनं 2 इलेक्ट्रॉन गेन केले, ॲक्सेप्ट केले, तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, मेटॅलिक कॉपर किंवा सॉलिड कॉपरमध्ये होतं. तर अशी एक रिॲक्शन आपण हा कन्सेप्ट स्टडी करण्यासाठी एक रिॲक्शन कन्सिडर केली होती. आता ही रिॲक्शन आपण 2 प्रकारे आपण कॅरी आउट करू शकतो. आता 2 प्रकारे कॅरी आउट करत असताना पहिल्या मेथडमध्ये आपण कशी कॅरी आउट करू शकतो, तर पहिल्या मेथडमध्ये आपण एक कंटेनर किंवा एक बीकर घेतलं. फॉर एक्झाम्पल एक कंटेनर किंवा एक बीकर घेतलं, त्या कंटेनर किंवा बीकरमध्ये आपण काय घेतलं, फॉर एक्झाम्पल कॉपर सल्फेट सोल्युशन घेतलं. तर आता ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन कॅरी आउट करत असताना कशी कॅरी आउट करायला लागलो आपण आता, तर इथं एक कंटेनर घेतलंय, त्या कंटेनरमध्ये काय घेतलेलं आहे, कॉपर सल्फेट सोल्युशन घेतलेलं आहे. आणि ह्या कंटेनरमध्ये परत काय करायचं, तर झिंक रॉड किंवा झिंक डस्ट त्याच्यामध्ये प्लेस करायचे आहे. तर याच्यामध्ये झिंक रॉड डीप केला, या कंटेनरमध्ये झिंक रॉड डीप केला तर रिॲक्शन स्टार्ट होते. आता रिॲक्शन स्टार्ट होते आणि रिॲक्शन स्टार्ट होत असताना काय होतं, तर हा जो Zn आहे, ह्या Znचं ऑक्सिडेशन होतं आणि कशामध्ये कन्व्हर्जन होतं, Zn2 प्लस. रिॲक्शन स्टार्ट झाल्यानंतर ह्या Zn रॉड याच्यामध्ये प्लेस केला कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये, रिॲक्शन स्टार्ट झाल्यानंतर ह्या Znचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, Zn2 प्लस. 2 इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर त्याचं Zn2 प्लसमध्ये कन्व्हर्जन झालं, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन झालं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे Znचं ऑक्सिडेशन झालं. आणि Cu2 प्लस ह्यानं 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले, म्हणजे रिडक्शन झालं Cu2 प्लस, आणि कशामध्ये कन्व्हर्जन झालं, सॉलिड कॉपरमध्ये. म्हणजे एकाचं ऑक्सिडेशन आणि एकाचं काय झालंय, रिडक्शन झालं. तर आता इथं हे होत असताना काय होतंय, सो हिअर डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम झिंक ॲटम टू क्युप्रिक आयॉन टेक्स प्लेस.
तर हा Znचं कन्वर्जन Zn2+ मध्ये होतं. 2 इलेक्ट्रॉन तो लॉस करतो आणि ते 2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात. कुठे ट्रान्सफर होतात? ह्या Cu2+ कडे ट्रान्सफर होतात आणि हे Cu2+ काय करतो तर हे 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि मग त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? Cu मध्ये. तर आता हीच रिॲक्शन आपल्याला वेगळ्या प्रकारे सुद्धा आपल्याला कॅरी आउट करता येते. तर त्यासाठी आपण 2 व्हेसल घेतले, त्या 2 व्हेसलमध्ये वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट्स घेतले आणि ती रिॲक्शन आपण कॅरी आउट केली. तर आता आपण जी रिॲक्शन आपण स्टडी केली किंवा करीत आहोत ती रिॲक्शन आणखीन एका वेगळ्या मेथडनं सुद्धा आपण कॅरी आउट करू शकतो. मग वेगळ्या मेथडमध्ये कॅरी आउट करत असताना आपण काय करतोय तर मी आता शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. थोडक्यामध्ये 2 आपण काय करतो व्हेसल घेतो किंवा 2 बिकर घेतो. आता 2 व्हेसल किंवा 2 बिकर घेतले. एका व्हेसलमध्ये काय केला तर झिंक इलेक्ट्रॉड ड्रीप केला. त्यानंतर दुसरा जो व्हेसल आहे त्या व्हेसलमध्ये काय केलं तर कॉपर इलेक्ट्रोड त्याच्यामध्ये डीप केला. हा कुठला आहे कॉपर इलेक्ट्रोड आणि हा कुठला आहे झिंक इलेक्ट्रोड. आता झिंक इलेक्ट्रोड कशामध्ये आपण डीप केला? झिंक सॉल्ट सोल्युशनमध्ये. तसंच हा कॉपर इलेक्ट्रोड कशामध्ये डीप केला? कशामध्ये डीप केला? कॉपर सॉल्ट सोल्युशनमध्ये. शॉर्टमधलेलं सोल्युशन. तर अशा प्रकारे 2 व्हेसल घेतले. एका व्हेसलमध्ये झिंक सॉल्ट सोल्युशन त्याच्यामध्ये Zn रॉड डीप केला. दुसऱ्या व्हेसलमध्ये कॉपर सॉल्ट सोल्युशनमध्ये घेतला आणि त्याच्यामध्ये काय केला Cu आपण काय केला डीप केला. त्याच्यानंतर हे जे 2 सोल्युशन्स आहेत तर ह्या 2 सोल्युशनला कनेक्ट केलं. कशानं कनेक्ट केलं तर सॉल्ट ब्रिजनं आपण कनेक्ट केलं. सॉल्ट ब्रिज म्हणजे यू शेप्ड ट्यूब आहे. त्याच्यानंतर हे जे 2 इलेक्ट्रोड्स आहेत ह्या 2 इलेक्ट्रोडला आपण काय केलं तर मेटॅलिक वायरनं एकमेकाला व्होल्ट मीटरच्या माध्यमातून काय केलं आपण जॉईन केलं. तर अशा प्रकारे ही जे कन्स्ट्रक्शन आहे ते कन्स्ट्रक्शन म्हणजेच कोणाचं आहे? दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ डॅनियल सेल. तर अशा प्रकारे आपण ही जी रिप्रेझेंट केलेली रिॲक्शन आहे ही रिप्रेझेंट केलेली रिॲक्शन ह्या दुसऱ्या मेथडनं सुद्धा आपण कॅरी आउट करू शकतो. मग आता इथं काय केलेलं आहे तर अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन केल्यानंतर आपण स्विच ऑन केला. सो व्हेन स्विच इज ऑन आपण इथं जो स्विच आहे तो स्विच ऑन केला. व्हेन स्विच इज ऑन इलेक्ट्रिकल सर्किट इज कंप्लीट and it is indicated by deflection in voltmeter. स्विच आपण ऑन केला, इलेक्ट्रिकल सर्किट कंप्लीट होतं आणि त्याचं इंडिकेशन आपल्याला कुठं पाहायला मिळतं? व्होल्टमीटरमध्ये. ह्या व्होल्टमीटरमध्ये डिफ्लेक्शन पाहायला मिळतं. तर आता हे जे सर्किट आहे तर ह्या सर्किटमध्ये 2 पार्ट्स आहेत. सो सर्किट हॅज 2 पार्ट्स. One called external circuit in the form of electrical wire. One is the external circuit. Circuit has 2 parts. One called external circuit in the form of electrical wire, which allows the flow of electrons. And other part in the form of 2 solutions. joined by salt bridge. तर हा काय आहे? सॉल्ट ब्रिज. तर असे 2 पार्ट्स याच्यामध्ये असलेले पाहायला मिळतील. तर आपण व्हेन सर्किट इज कंप्लीट झाल्यानंतर ह्या झिंकचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. झिंकचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? Zn2+ मध्ये. तर झिंक एटम और झिंक रॉड
it loses electron, and these electrons are picked up in the external circuit. These electrons flow, आणि हे इलेक्ट्रॉन फ्लो होतात कुठून, झिंक प्लेट किंवा झिंक रॉड टू कॉपर रॉड. तर इथले हे इलेक्ट्रॉन फ्लो होत होत इकडे आले. आता इथं काय होतंय, सो Cu2 प्लस आयॉन इन द सेकंड कंटेनर, ह्या कंटेनरमध्ये कॉपर सॉल्ट सोल्युशनमध्ये Cu2 प्लस आयॉन्स आहेत. सो Cu2 प्लस आयॉन इन द कंटेनर रिसीव दीज इलेक्ट्रॉन्स, आलेले इलेक्ट्रॉन Cu2 प्लस ॲक्सेप्ट करतो आणि त्यांचं रिडक्शन होऊन काय तयार होतं, कॉपर, सॉलिड कॉपर. आणि तो सॉलिड कॉपर या मेटॅलिक कॉपरवरती डिपॉझिट व्हायला सुरुवात होते. तर अशा प्रकारे डॅनियल सेल जे आहेत त्या डॅनियल सेलचं आपण वर्किंग किंवा कन्स्ट्रक्शन वगैरे आपण स्टडी केलं. आत्ता एकदा मी परत शॉर्टमध्ये परत एकदा ते एक्सप्लेन केलं. तर आता डॅनियल सेल हा इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे. सो इन अन इलेक्ट्रोकेमिकल सेल इलेक्ट्रॉन फ्लोज इन द एक्सटर्नल सर्किट फ्रॉम एनोड टू कॅथोड. तर जे इलेक्ट्रोकेमिकल सेल असतात त्या इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन फ्लो होतात कुठून कुठं, एनोड टू कॅथोड. आणि जो कन्व्हेन्शनल करंट आहे, कन्व्हेन्शनल करंट फ्लोज फ्रॉम कॅथोड टू एनोड. सो an electrical potential is said to be established at two electrodes. Electrical potential is established at two electrodes of electrochemical cell and it is called as electrode potential. तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय, त्याची आपण डेफिनेशन स्टडी केली होती. इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय. सो इलेक्ट्रोड पोटेन्शियल मीन्स an electrical potential an electrical potential an electrical potential is said to be established an electrical potential is said to be established at two electrodes of an electrochemical cell. तर इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये काय होतं, तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल डेव्हलप होतं. कुठे डेव्हलप होतं, ॲट टू इलेक्ट्रोड्स, ॲनोड आणि कॅथोडवरती इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपल्याला पाहायला मिळतं. सो मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल इट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ मेटल अँड आयॉन्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन अँड टेम्परेचर. तर हे जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे, इलेक्ट्रोड पोटेन्शियलचं मॅग्निट्यूड किंवा डायरेक्शन 3 गोष्टीवरती अवलंबून आहेत. एक आहे नेचर ऑफ मेटल और आयॉन, दुसरा आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयॉन्स आणि तिसरा आहे टेम्परेचर. सो द रिॲक्शन असोसिएटेड विथ an electrode is called electrode reaction. तर ह्या इलेक्ट्रोडवरती ज्या काही रिॲक्शन होत असतात सेलचं वर्किंग चालू असताना त्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोड रिॲक्शन. द रिॲक्शन असोसिएटेड विथ इलेक्ट्रोड किंवा इलेक्ट्रोडवरती ज्या रिॲक्शन घडतात त्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोड रिॲक्शन. सो द टू केमिकल स्पेसीज लिंक्ड बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम रेडॉक्स कपल. आता इथं केमिकल स्पेसीज आहेत, ह्या केमिकल स्पेसीजनं काय तयार होतं, रेडॉक्स कपल तयार होतं. त्यानंतर नेक्स्ट स्टडी केलं होतं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल.
स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. तर आता आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे नेक्स्ट आर्टिकल स्टडी केलं होतं. So when concentration of each species taking part in the electrode reaction is unity म्हणजे 1 molar. The definition कशी आहे? when concentration of each species taking part in the electrode reaction is unity and the temperature is हे यू आहे. टेम्परेचर इज 298 केल्विन. देन द ऑब्झर्व्ड पोटेन्शियल इथं रिप्रेझेंट करत नाही मी आता. देन द ऑब्झर्व्ड पोटेन्शियल इज कॉल्ड स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. त्याचा सिम्बॉल आहे E0. तर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल कोणाला म्हणायचं? when concentration of each species taking part in the electrode reaction. जे सोल्युशन आहेत हे सोल्युशन किंवा हे सोल्युशन ह्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जर युनिटी असेल, युनिटी किंवा त्यालाच आपण 1 मोलार म्हणूया. when concentration of each species taking part in the electrode reaction is unity and temperature is 298 Kelvin, then the observed potential is called as standard electrode potential. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल स्टडी केलं होतं सिग्निफिकन्स ऑफ E0 व्हॅल्यूज. तर सिग्निफिकन्स ऑफ E0 व्हॅल्यूज. E0 म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. तर याच्यामध्ये आपण स्टडी केलं होतं द इलेक्ट्रोड रिॲक्शन कन्सिडर्ड फॉर इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज द रिडक्शन रिॲक्शन. तर इलेक्ट्रोड रिॲक्शन कन्सिडर्ड फॉर इलेक्ट्रोड पोटेन्शियल. इलेक्ट्रोड पोटेन्शियलसाठी जी रिॲक्शन आपण ग्राह्य धरतो ती कुठली असते? रिडक्शन रिॲक्शन. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल the electrode reaction considered for the electrode potential is the reduction reaction. म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे आहे ते इलेक्ट्रॉन पोटेन्शियल कन्सिडर करत असताना आपण कुठली रिॲक्शन विचारात घेतो? रिडक्शन रिॲक्शन. Therefore value and sign of standard electrode potential is the measure of tendency of active species in the electrode reaction to remain oxidized or reduced to form. मग आपल्याला म्हणता येईल therefore the value and sign of standard electrode potential त्याला आपण E0 म्हणतो. व्हॅल्यू अँड साइन ऑफ स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल is the measure म्हणजे मोजमाप. is the measure of तर कोणाचं मेजरमेंट करायचं आपल्याला? is the measure of tendency of active species tendencies of active species in electrode
reaction. In electrode reaction, so value and sign of value and sign of standard electrode potential is the measure of tendency of active species in the electrode reaction to remain in oxidized or reduced form. To remain in oxidized or to remain in the oxidized or reduced form. So negative E0 value means redox couple is stronger reducing agent. Value and sign of standard electrode potential है मेजर है, क्वेश्चन मेजर है tendency of active species in electrode reaction to remain in oxidized or reduced form. So negative E0 means म्हणजे standard reduction potential किंवा standard electrode potential. Negative E0 means redox couple is कसं असतं ते redox couple is stronger reducing agent. Stronger reducing agent. Then कोणापेक्षा hydrogen electrode, that is H plus H2 couple. तर E0 ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर रेडॉक्स कपल हे स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट आहे कोणापेक्षा H plus H2 कपल पेक्षा. ते कसं आहे, इट इज अ स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट. तर त्याच्यानंतर आपण जो टेबल होता ते टेबल आपण स्टडी केला होता. तर टेबलमध्ये ऑक्सिडाइज फॉर्म, रेड्युस्ड फॉर्म दिले आहेत आणि त्याच्यावरून त्यांची स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे आता इथं लार्जर निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ E0. So larger value of or larger negative value of E0 standard electrode potential. Larger negative value of E0 means redox couple is stronger reducing agent. रेडॉक्स कपल जे आहे ते रेडॉक्स कपल कसं आहे, स्ट्रॉंगर रेड्युसिंग एजंट. आणि याच्याच अपोजिट काय, ऑन द अदर हँड मोर पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ E0. सो मोर पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ E0 ची व्हॅल्यू ही मोर पॉझिटिव्ह असेल तर रेडॉक्स कपल जे आहे ते रेडॉक्स कपल कसं असतं, स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट. जे लार्जर निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ E0 असेल तर तो कोण, स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट. आणि जर लार्जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल E0 ची, जर E0 ची लार्जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर तो कसा असतो, स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट. तर अशा प्रकारे आपण च्या टॉपिकमध्ये लास्ट आर्टिकल स्टडी केलं होतं. ते लास्ट आर्टिकल कुठलं होतं,
redox reaction and electrode potential. तर अशा प्रकारे जे काय आर्टिकल्स आहेत ते आर्टिकल्स आपण स्टडी केले किंवा त्याच्यावरती पाठीमागच्या 1-2 व्हिडिओमध्ये पूर्ण टॉपिकवरती आपण परत एकदा रिव्हिजन इथं कंप्लीट केले आहे. उद्याचा जो व्हिडिओ असेल त्या उद्याच्या व्हिडिओमध्ये परत ह्या रेडॉक्स रिॲक्शन आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियलवरती प्रॉब्लेम आपण कसा विचारला जातो त्या प्रॉब्लेमचा आपण स्टडी करूया. तर उद्याच्या लेक्चरला एक प्रॉब्लेम आपण त्याच्यावरती स्टडी करूया आणि त्याच्यानंतर आपण एक नवीन टॉपिक मग स्टार्ट करूया. तर अशा प्रकारे इथं या रेडॉक्स रिॲक्शन आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल यांच्यावरचा एक प्रॉब्लेम सोडला तर पूर्ण आपण टॉपिक कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर या टॉपिकवरती पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण रिव्हिजनसुद्धा कंप्लीट केलेली आहे. रिव्हिजन कंप्लीट का केली तर थोडासा 12वीसाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा ह्या टॉपिकमधले कन्सेप्ट सहजासहजी समजत नाहीत किंवा ह्या टॉपिकवरती प्रॉब्लेम्स वगैरे आहेत तर हे सर्व थोडंसं अवघड जातं. परत एकदा आपण सर्वचे सर्व कन्सेप्ट स्टडी केले किंवा काही प्रॉब्लेमची आणखी जास्त प्रॅक्टिससुद्धा केलेली आहे. So with this, we are going to stop here. Thank you.